पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बघा बघा, मी म्हंटल होतं ना, हा मुलगा समजूतदार नाहीये। त्याला तुमचा बदला घ्यायचा होता आणि त्याने तो घेतला। माझ्या वेळाचं लग्न मोडलं, या मुलाने माझ्या वेळाचं लग्न मोडलं। अभ्यंकरांची इज्जत घालवून त्याने चांगला वचपा काढलाय। माझ्या वेळाच्या आयुष्याची वाट लावली आहे त्याने। त्याला मी आता असा सोडणार नाही। तुम्ही बघताय काय? मारा, चोपा त्याला। त्याला चांगली शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशी शिक्षा द्या की परत कुठल्याही मुलाची हिम्मत हे असं वागण्याची होणार नाही। अरे बघताय काय? मारा ना त्याला, पकडा, मारा। थांबा। प्रभास, इकडे। प्रभास, आज तू दाखवून दिलंस की तुझं वीणावरती किती प्रेम आहे ते। खरं तर मला असाच मुलगा हवा होता की जो वीणावरती मनापासून प्रेम करेल, तिच्या सुखदुःखात सामील होईल, तिची आयुष्यभर काळजी घेईल, तिला कधी काहीच कमी पडू देणार नाही, तिच्या विचारांचा आदर करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या सख्याला समजून घेईल आणि तो सुद्धा तितक्याच तन्मयतेनं विठ्ठलाची भक्ती करेल। दादा, दादा मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण हो, माझी चूक मला मान्य आहे, पण मी हे काही मुद्दामून नाही केलं। वीणानं एवढा मोठा निर्णय घेतला म्हणून मी साशंक झालो होतो। त्यातून प्रभासचं राहणीमान वेगळ्या पद्धतीचं, त्याची विचारसरणी वेगळ्या पद्धतीची, त्याचं गाणं वेगळ्या पद्धतीचं, म्हणून मी त्याला विरोध करत होतो। वीणाला तुझ्यापेक्षा चांगला जोडीदार मिळूच शकत नाही, हे सत्य मला समोर दिसत असूनही मी ते नाकारत होतो। शेवटी विठुरायानं माझे डोळे उघडले। त्यानं माझा विश्वास सार्थ ठरवला की त्याच्या दरबारात काही चुकूच शकत नाही। वीणा, माझी चूक सुधारण्याची एक संधी तू मला देशील? मी आता काही बोलले नाही ना तर मला आयुष्यभर शांत बसावं लागेल। दादा मम्मा स्वतःच्या तोंडाने स्वीकारतोय की प्रभासच वीणासाठी योग्य आहे। अगं मला सगळं कळतंय ग बाई, मग पण तू बघतेस ना दादा किती विश्वासाने बोलतोय, आणि तू जर आता मध्ये काही बोललीस ना तर तो तुझ्यावर भडकेल। जरा शांत राहा। काय कशी कशी बोलू शकतेस तू मला की शांत राहा? मम्मी, मी काही इकडे त्याचा कौतुक सोहळा बघायला नाही आले। वीणाचं त्या मुलाशी लग्न होणार होतं ते बघायला आले होते मी इकडे। अगं हो ग, राग मला सुद्धा येतोय, पण गप्प बस। आणि हे जे काही सगळं घडतंय ना ते सगळं बिघडवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे। कधी मिळणार? तू शांत जरा। बघतेस काय चाललंय ते? बघ त्यांच्याकडे बघ काय करताय ते।
अरे हो 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 हो, जरा थांबा जरा थांबा. प्रभास, वीणा माझी एकुलती एक मुलगी आहे. तिला आई नाहीये रे. तिचा बाप आणि आई मीच झालो. माझ्या जीवाच्या पलीकडे मी तिचा सांभाळ केला. स्वतःपेक्षा जास्ती जपलंय तिला. तिला आयुष्यामध्ये कधी काही कमी पडू दिलं नाही. असं म्हणतात, प्रत्येक मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये आपल्या बापाला बघत असते. तिच्या आयुष्यामध्ये तू माझी जागा घेशील ना? माझ्या इतकी किंवा माझ्यापेक्षा जास्त वीणाची काळजी घेशील ना? बाबा, बाबा, मी शब्द देतो तुम्हाला, वीणाला आयुष्यभर काहीही कमी पडू देणार नाही. खूप मोठा झालास रे तू. मोठमोठे निर्णय स्वतःच घ्यायला लागलास. म्हणजे आता तुला माझी गरज नाही हे आलंय माझ्या लक्षात. आत्तू, हे बघ, तुझा गैरसमज झालाय अगं. गैरसमज झाला होता, पण आधी आता सगळं व्यवस्थित कळलं आहे. खरं तर पूर्वीचा गैरसमज आत्ता दूर झाला माझा. आत्तू, चिमटा काढ. आत्तू, चिमटा काढ. ऐक ना तू. मिहीर, हा आत्या. चिमटा काढ. मी
खरंय रे हे. मन मानत नव्हतं माझं. वाटलं होतं स्वप्न आहे. दृष्टीभ्रम झालाय मला. पण नाही, हे सगळं खरं आहे. तुला एकदाही एवढा मोठा निर्णय घेताना माझा चेहरा डोळ्यासमोर नाही आला. असं नाही का वाटलं की तुझी असो. तू अगं तुम्ही सांगणार होतो तुला अगं मी. कधी? सगळ्या जगाला कळल्यावर? तू मी आणि वीणा. वीणा तू तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आज माझा प्रवास माझ्यापासून तोडला गेला. घराण्याच्या रीतीप्रमाणे नादाला लावायचं काम अगदी चोख केलंयस ग. तू माझ्या प्रभासवर काय जादू केलीस मला माहित नाही, पण तू जे काही केलंस ना ते कधीच विसरू शकणार नाही मी. शैलजा, काय काय? हे बघ तुला मी. तू तर काही बोलूच नकोस, कारण या बाबतीत बोलायचा तुला काहीच अधिकार नाहीये. जखमा करायच्या आणि त्या भरूही द्यायच्या नाहीत. कसं बरोबर जमतं सगळ्यांना. तू ऐक ना. तू तू एकदा ऐकून तरी घे ना माझं. हे मुला, आतापर्यंत तुझंच ऐकत होते मी. तू जे काही वागलायस ते मला अजिबात आवडलेलं नाहीये, आणि ही गोष्ट मी मरेस्तोवर विसरणार नाही. आणि तू काय नाव काय म्हणालीस तुझं? वीणा. वीणा. तुझं तर नाव घ्यायला सुद्धा किळस वाटते मला. आता मी जे काही सांगणार आहे ते तुझ्या मनावर आणि तुझ्या नाचलेल्या घाणेरड्या मेंदूवर कोरून ठेव. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं आणि प्रभासचं लग्न होऊच शकत नाही, कारण ते मी होऊ देणार नाही. त्यामुळे ही जी काही सुखी संसाराची स्वप्न वगैरे बघतेस ना तू, ते विसरून जायचं, कारण ती तुझी स्वप्न पूर्ण होणार नाहीत. शहाणी असशील तर वेळीच सुधार, जागी हो.
आणि एक, स्वतःचा आनंद आणि समाधान दुसऱ्याचा आनंद आणि समाधान चिरडून नाही मिळू शकत, लक्षात ठेव. हा तो अगं तुझा गैरसमज. बस, संपलंय सगळं. तू संपवतेस. तू ऐकणार नको ना असं करू. तू वीणा वीणा बघ वीणा, तू अजिबात काळजी करू नकोस. ते आत्तूसाठी सगळं शॉकिंग होतं ना, म्हणून ती अशी रिॲक्ट झाली. अगं मी समजावेन तिला. ती फार वेळ चिडू शकत नाही माझ्यावर. तशीच ती तुझ्यावर पण नाही चिडणार. अगं हा, होईल ती थोड्या वेळाने शांत. वीणा वीणा ऐक ना. अगं मी करेन ना ग सगळं सेटल, खरंच. प्रभास, तुझ्या आत्या आता जे काही बोलून गेल्या आणि ज्या पद्धतीनं बोलून गेल्या त्यावरून मला तरी असं वाटतं की त्यांचा राग शांत नाही होणार. आणि या आधी त्या म्हणाल्या होत्या रे की वीणा आमच्या घरची सून कधीच होऊ शकणार नाही. अरे आत्ता कुठे मी मला स्वतःला माझ्या मनाला तयार केलं की वीणासाठी तूच योग्य आहेस. पण आता तुझ्या आत्या जे काही वागून आणि बोलून गेला ना त्यावरून त्या वीणाला स्वीकारतील असं नाही वाटत. त्यांच्या मनातली कटुता आणि त्यांचे विचार नाही बदलणार. हे बघा, माझा निर्णय मी तुम्हाला सांगितलाय. मी अजूनही हे सगळं स्वीकारायला तयार आहे. मला फक्त एकच गोष्ट सांग, तू या सगळ्याचा मेळ कसा घालणार आहेस? वीणाचं तुझ्या घरी येणं सगळ्यांसाठीच योग्य असणार? माझी वीणा तिथे सुखी आनंदी राहू शकणार आहे? एक सून म्हणून तिला त्या घरामध्ये तिचा मान मिळणार आहे? नीट विचार कर आणि मग निर्णय घे. मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. मंडळी, या आपण. धन्यवाद.